एक मिनिट त्याला मागच्या 15 दिवसापूर्वीच आमच्या मी धैर्यशील भैया आणि उत्तम वजारकर यांचं निश्चित ठरलेलं होतं की उत्तमराव जानकरने ह्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये धैर्यशील भैयाच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहायचं आणि त्या पश्चात ज्यावेळेस असेंब्लीची निवडणुका येईल त्यावेळेस आम्ही वैयक्तिक मी उत्तमराव जानकरच्या पाठीमागं उभं राहायचं हे ठरलं होतं. त्यांच्या उमेदवारी पूर्णपणे पाठिंबा आम्ही द्यायचा. जर पक्षात काही अडचण आली तर त्यांनी उभा राहत असताना पक्षामधून उभं राहायचं, राष्ट्रवादी पक्षात नसेल तर अपक्ष दुसऱ्या पक्षातून असेल तर आम्ही काय त्यांच्या पाठिंबा जाणार नाही. स्वतः म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गट आणि अपक्ष असेल तर आम्ही त्यांना पूर्णपणे सहकार्य करायचं. त्याचप्रमाणे जर त्यांचा दाखला रद्द झाला काय झाला तर त्यांनी जे उमेदवार देतील त्याच्या पाठीमागे आम्ही उभं राहायचं. हे असं ठरलेलं आहे. त्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही आणि हे करतो आम्ही ते धैर्यशील भैया आणि अर्जुन दादाच्या आग्रहास्तव आम्ही करतोय. पंतप्रधान मोदींची 30 तारखेला माळशिरसमध्ये सभा आहे. पंतप्रधान मोदींची माळशिरसमध्ये 30 तारखेला सभा आहे. काय फरक पडेल वाटते त्यांच्या शक्ती प्रदर्शनात? आत्ता जे मतं जे आहेत माझ्या माहितीप्रमाणे जे मतं ठरलेले आहेत ते 90% मतं सगळी येणार. जास्तीत जास्त 4-5% तिकडे होतील. सभेचा काय परिणाम होणार? त्यात काय मोदी साहेबांच्या सभेचा काय परिणाम आमच्या तालुक्यामध्ये होणार नाही. आता सध्या माळशिरस तालुक्यामध्ये सर्वपक्षीय सभा सुरू आहेत. त्याचबरोबर धनगर समाजाचे काही 40 गावांचे तिथल्या पण दुपारी बैठक झाली. या सगळ्या गोष्टीचा काय परिणाम होईल? काहीच परिणाम होणार नाही. उत्तमराव जानकर आणि ही सगळी समोरची बसलेली मंडळी आमच्याबरोबर असतील तर काय परिणाम होणार नाही. कारण जे बसलेले आहेत आत्ता काय चालले तर त्यातले नेहमी माझ्या संपर्कात आहेत. दादा कधी भेटायला येऊ म्हणून ह्याच्यामध्ये त्यांची नावं काय मी उघड करत नाही. कशात अडलंय त्यांचं? हा त्यांचं कशात अडलंय? आणलं नाही. शेवटी कसं आहे की उत्तमराव तेच आणलंय त्यांचं. उत्तमरावचे विरोधक आहेत आणि आमच्याबरोबर यायचं म्हणतात. पण आम्ही आता उत्तमरावला शब्द दिला आहे त्यामुळे आम्ही त्यांना शब्द देऊ शकत नाही. संपलं का?